बिग बॉस मराठी सीझनचा एपिसोड नंबर 55 55. यार काही म्हणा, मला ना शुक्रवार आणि संडेचा एपिसोड ना टू मच बोरिंग वाटतं यार. तुम्हाला वाटतं की नाही मला नक्की सांगा बाई कमेंट सेक्शनमध्ये. आज राखी बनली होती काय मंजोलिका आणि म्हणते मी जुली जुली, आणि ती प्रत्येक सीझनला बनते जुली. मला वाटतं सीझन 4मध्ये पण बनली होती आणि इवन हिंदी बिग बॉसमध्ये पण ती बनते. वाईल्ड कार्ड आली का राखी एकदा तरी जुली मंजोलिका बनते. मग इकडं बघितलं राखी झाली मंजोलिका, इकडं ती राडा करायचा आहे, पावडर पिते. पावडर पिताना दाखवलं आपल्याला ती. आणि मग तिकडे बघितलं आपण सागर रेवा बाई घाबरायला लागले तिला बघूनच. म्हणे हे बाई लय घाबरवते तू, लय डेंजर दिसते, नको नको येऊ आमच्याजवळ, आम्हाला खूप भीती वाटते, सिरियसली आम्हाला राखीव खूप भीती वाटते, असं म्हणत होता सागर. पण बाई ते सागर आणि रेवास डायरेक्ट बाथरूममध्ये पळत गेले. मी म्हटलं बाथरूममध्ये जाता की काय, पण टँगोड बाहेरच राहिले ते. तर त्या सगळ्या गोष्टी होत्या. तर ती जुली नाही. मग इकडं आहे ना तन्वी तेच म्हणताय का खूप जास्त भीती आहे ना वाटते. मग राखी म्हणते ड्युटी करा, मग काम करा, मग मी कॅप्टन आहे असं म्हणताना एकंदरीत आपल्याला जुली म्हणजे राखी दिसतीये इथे. आणि मग त्यानंतर आपण पाहिलं की प्रभू म्हणतो मला बी काहीतरी बनायचं आहे. मग प्रभूचा मेकअप जो आहे तन्वीने करून दिला आणि प्रभूला पण काहीतरी लवर वगैरे बनवलं तिने. मग नंतर इकडं खोली मंजोलिका बनली कोण, तर ती रुचिता. आणि नंतर कवी कुमार बनला बाई संकेत. आणि हे सगळे बाई आपण बघितलं 4 जण एका स्कूटरवर फिरत होते बाहेर, आणि थोडंसं एंटरटेनमेंट करण्याचा जो प्रयत्न तो त्यांनी केला तिथे. नंतर आपण बघितलं की तन्वी प्रभूला म्हणती रुचिताचा प्रेमी आहेस तू, लवर आहेस असं म्हणते. मग स्कूटरवर ते राईड करत होते कवी कुमार, मंजोलिका, लवर आणि ती खोली मंजोलिका. म्हणजे एकंदरीत संकेत, प्रभू, राखी आणि रुचिता हे चौघजण राईड करत होते. मग बघितलं आपण प्राजक्ताचं इथं गाणं चालू झालं. मेरी ढोली ना सुन मेरे प्यार की धुन. मस्त गाणं म्हणत होती प्राजक्ता. मला इवन ते गाणं अजूनही आवडतं. त्याचा जो श्रेया घोषालसाठी यार मी खरंच टाळ्या वाजवेल. तुम्ही नाही गाणं कधी ऐकलं नसेल तर प्लीज जाऊन एकदा ऐका. भूलभुलैयाचं गाणं हे, आणि श्रेया घोषालने म्हणजे बोललं. आणि तो जो आलाप आहे ना तो कळतच नाही, म्हणजे कितीही बोलण्याचा प्रयत्न केला ना तर तो कळत नाही. सारे ग म पद निसा जे ती बोलले ना, निसा 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 धाणी धणी, ते खूप भारी. तुम्ही बघा ते गाणं एकदा ऐका. तुम्ही पण म्हणाल यार काय सांगितलं मेघाने यार गाणं ऐकायला. तर प्लीज नक्की बघा तुम्ही. जिओ सावन बघा, स्पॉटिफाय, कुठे तुम्हाला वाटलं यूट्यूबवर जिथे पाहिजे, पण ते गाणं आहे ना एकदा ऐका तुम्ही. मस्त गाणे खरंच, मेरे ढोल ना सुन. आणि ठीक आहे, नंतर आपण बघितलं की इकडं चौघांचा डान्स होता. मग या गाण्यावर मेरे ढोल ना सुन याच्यावर डान्स करत होते सगळे. संख्येचं इकडं वेगळंच चालू आहे. हबीबी हबीबी, दुबईचा हबीबी चालू आहे. बाई दुबईचे काय हालात चालू सध्या. दुबईच्या हालातबद्दल तर यार म्हणजे अशा एक एक खबरी येत आहे ना, तर काय बोलावं काही कळत नाही दुबईचं. ठीक आहे, तिकडून काय आपले लोक आणायचे प्रयत्न जे चालू आहे. तर आय होप सगळे यावे व्यवस्थित. आणि मग इकडं बघितलं सागर म्हणतोय भाई बिग बॉसला, हे जग खूप वेगळं आहे बिग बॉस, खूप वेगळं आहे. आणि हे जग दाखवल्याबद्दल बिग बॉस तुमचं खूप खूप धन्यवाद बिग बॉस, खूप धन्य. मी हात जोडणार होती पण सागरने हात नाही जोडले म्हणून मी पण नाही जोड. नाही तर कसं तुम्ही ॲक्टमध्ये कनेक्ट व्हायला असं काय सागरने हात वगैरे जोड नाही. सागर असाच बसला होता आणि बोलत होता की धन्यवाद, गंमत करून घरी गेलेलं बरं, असं सागर म्हणतोय डॅन्यूबमध्ये बिग बॉसला. बिचारी माझी बायको तशीच राहते, इथं रोज वेगवेगळे कॉस्ट्यूम कपडे वगैरे घालतात सगळ्याजणी. आणि माझी बायको कधी अपेक्षा नाही करत, कधी मागणी नाही करत, किंवा मग मी तिचं ऐकत नाही. आणि काय करू बिग बॉस, मी वेड आहे.
मी वेड आहे असा गालात मारत होता सागर. असा असा करून करून स्वतःलाच मारत होता सागर. आणि म्हणतोय की आता मी सोनालीला नाही ओरडणार, म्हणजे त्याची वाईफ सोनालीला नाही ओरडणार म्हणतोय. मग इकडं बघतो आपण तन्वी इकडं प्रभूला म्हणते की सर्वांमध्ये उठून बसून आपल्यामध्ये म्हणजे आपल्यामधल्या खबरी ज्या आहे ना बाहेर नाही द्यायच्या. आता एक असलं बोलणं चालू मी तुम्हाला सांगते. प्रभू काल अनुश्रीला सांगत होता की तन्वीताई अशी बोलली की दीपाली जे तिकडं पण बसते इकडं पण बसते किंवा काय, किंवा मग राकेशचे डील हे जे ना हे सगळं जो आहे ना ते प्रभूंनी सगळं ओकलं हिच्याजवळ अनुश्रीजवळ. आणि तन्वीचं म्हणणं आहे की तिच्याजवळ काहीही सांगायचं नाही. ती अनुश्री ना अनुश्री प्रभू, ती अनुश्री साप आहे साप. नाही असा नाग असतो ना साप, साप आहे अनुश्री साप. आणि ती दोन्ही बाजूंनी आहे लक्षात ठेव. ती धड इकडची पण नाही धड तिकडची पण नाही, दोन्ही बाजूंनी ना बरोबर बसलेली ती, असं म्हणणं. तर काटा ग्रुप फुटता कामा नये हं प्रभू, लक्षात ठेव तू. हो हो ताई, हो 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 ताई, मी लक्षात ठेवेन. मग त्याच्यानंतर हे सगळं बोलला. तन्वी म्हणते हां लक्षात ठेव प्रभू. तर आपण इथलं क्लीनरची एक ॲड टास्क आला, त्यांनी एक क्लीनरची ॲड वगैरे केली काय क्लीन जा म्हणून. त्याच्यानंतर आपण बघितलं की तन्वी इकडं एक्सप्लेन करते कोणाला, अनुश्रीला. तर हा तन्वीने मोठा मूर्खपणा केला. काही इथं अनुश्रीला काहीच सांगायचं नव्हतं. काय माहिती का, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आहे ना, एखादी चोरी असो किंवा कधी रिअल लाईफमध्ये पण, जेव्हा तुम्ही एका गोष्टीचं आहे ना प्रमाणापेक्षा जास्त एक्सप्लेनेशन देता ना, तर समोरच्याला तुमच्यावर डाऊट येतो. त्याच्यामुळे ना ही जी मी बोलते ना तुम्ही रिअल लाईफमध्ये अप्लाय करा. की जेव्हा पण लक्षात ठेवायचं, आपण एका गोष्टीचं एक्सप्लेन देऊन झालं संपला विषय खतम, बात हजम पैसा हजम. पण नंतर आपण पुन्हा ती गोष्ट उकरून एक्सप्लेन केलं का मग समोरच्याला आपल्यावर डाऊट येतो भाई. तर आहे ना हेच केलं. तर तन्वीने असं नव्हतं करायला पाहिजे. पण चला, तन्वी इकडं अनुश्रीला विचारते का प्रभू काय बोलला. आणि अनुश्रीने सांगितलं की दीपालीचं डील आणि मग ते राकेशचं हे वगैरे सगळं बोलली. मग आता तन्वी तिला एक्सप्लेन करते, मला राकेश दादाकडून वाटत नाही इतकं काही नाही राकेश दादाकडून, पण दीपाली ताईने ना रुचिताला डील दिली होती तेच विचारायचं आहे मला. आणि कसं आहे नॉमिनेशनमध्ये ते प्रभूलाच का टाकता. आणि त्यांनी हे सगळं तुला का वेगळं करून सांगितलं हे बोलायचं मला, ती म्हणते असं तन्वी. मग इकडं तन्वी मग राकेशला बोलते, दादा ऐका बरं का, टोळीचं टार्गेट ना पहिले दीपाली ताई होत्या बरोबर ना. आता जाऊन त्या तिकडे उठता बसता बोलता, आपल्याला नाही माहिती दादा ते काय बोलता काय नाही, आपल्याला काहीच माहिती नाही. आता हे सगळं ना आपल्याला बाहेरच जाऊन कळेल की दीपाली ताई तिकडं जाऊन नेमकं काय 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 बोलत आहे. त्यांचं बोलणं बाहेर जाऊन कळेल आपल्याला. पण आता दीपाली ताईला ते नॉमिनेट करत नाही आहे, प्रभू आणि मला टार्गेट केलं आहे त्यांनी. आणि ते दरवेळेस मला आणि दीपाली ताईलाच नॉमिनेट करत असता. कळतं आहे ना दादा मी काय म्हणते. तर मला आहे ना ते दीपाली ताईला बोलायचं आहे, किंवा मग दीपाली ताईकडनं जरा तू विचार नाही तर बोल, नाही तर कसं आहे मग मला काटा ग्रुप सोडायला असं बोलते जर असं करत असेल तर. तर इकडं तन्वी जी आहे काटा ग्रुपवर खूप नाराज दिसली, राकेश आणि दीपाली, खास करून दीपालीवर. तर आता बघूया काय होतं. आणि इकडं संकेत राखीची बाई स्विमिंग पूलमध्ये यार मस्ती चालू होती. वा 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 काय चालू होतं ते. मग स्विमिंग पूलमध्ये ना यांची मस्ती चालू होती. मग मस्ती चालू होती राखीची आणि संकेतची. आणि इकडं राकेश गाणं म्हणतोय, तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है. माहिती का ते गाणं तुम्हाला, खूप सुंदर गाणं आहे. तू पसंद है किसी और की तुझे मांगता कोई और है. 90s गाणे यार, ऑलवेज फेवरेट. काय यार कुमार सानू, उदित नारायण, काय होतं ते अभिजित सावंत ते अभिजित सावंतची पण काही गाणं खूप छान आहेत.
असं काही नाही. अभिजित सावंत कसे ते 2002-3 नंतर ते आले होते, पण त्यांच्या आधीबद्दल बोलते, त्यांच्या आधीचे जे होते अभिजित, उदित नारायण असे भरपूर होते. के तर खूप छान होते, के तर नंतरचे ते पण. तर एकंदरीत हे जुने गाणे उदित नारायण, कुमार सानू यांचे ते एक नंबर यार, लाजवाब. तर इकडं हे गाणं झालं. त्यानंतर तन्वी प्राजक्ताला बोलते साखर गोळी, साखर गोळी काय 36 का असं काहीतरी बोलत होती. साखर गोळी उठ उठ असं म्हणत होती ती बाल्कनीमध्ये. पण इकडं संकेत जो आहे ना भाई, साखर गोळी म्हणजेच प्राजक्ताकडे खूप जास्त झुकलेला वळलेला दिसतोय. तर मला वाटतं तन्वीने असं बॉडी शेमिंग नाही करायला हवं होतं, साखर गोळी वगैरे म्हणून. का ती माझ्या मते आहे ना, ती मला वाटतं तन्वी जी आहे ना, तिला साखर गोळी म्हणते ना, तर ती तोंडाने जे बोलती किंवा मग आतून जे गेम खेळती त्याच्याबद्दल बोलत असावी. तिचं तब्येतीचं तसं काहीही नाही आहे. जर कोणाला वाटत असेल का तन्वी बॉडी शेमिंग करते, ती म्हणते आयुर्वेदिक साखर आहे ती, आयुर्वेदिक साखर. म्हणजे ती तिच्या एकंदरीत गेमबद्दल बोलते, ती तिच्या एकंदरीत जे ती गोड बोलते आणि मग गोष्टी करतेत ना मागून, त्याच्याबद्दल बोलते. त्याच्यामुळे कोणाला वाटायला नको. तर हां, ती बोलली असती ना साखरेचं पोतं, तर मी स्वतः बोलली असते. पण ती तसलं काही बोलली नाही. साखर गोळी म्हणते आणि आयुर्वेदिक साखर म्हणते. त्याच्यानंतर तन्वीला उत्तर देतोय बाई प्राजक्ताकडून हा तन्वीला उत्तर देतोय संकेत, नाही का. तन्वी कोलते एकच आहे, त्याला म्हणते एकच पीस आहे असं ती संकेतला बोलते, जे आपण बघितलं. मग राकेश राखीला म्हणतोय भाई, मग इकडं यांचा आहे ना थोडासा हा वाद झाला, आणि म्हणजे तन्वी आणि संकेतचा. आणि प्राजक्तामध्ये काहीच नव्हतं बोलतं. जो मुद्दा होता प्राजक्ताचा तो याने उचलून धरला. नंतर विशालही मध्ये पडला, तर ती तन्वी बोलली, पण आमच्या दोघांचा विषय ना, तू का मध्ये पडतो, तू कोण, आम्ही दोघं बघून घेऊ असं काहीतरी बोलते ती, आपण बघितलं. तिचं म्हणणं तू मध्ये नको. मग राकेश इकडं राखेला म्हणतो भाई प्रेम बॉन्डिंग वगैरे पटत नाही मला ना. मागच्या शोमध्ये ना छान होतं आमचं, पण नंतर मग आमचं ब्रेकअप झालं, आणि मग ती पण मूव ऑन आणि मी पण मूव ऑन झालो असं काहीतरी बोलला. मग राखी म्हणते मला ना माझ्यासारखं वेडं पाहिजे, वेड्यासारखं प्रेम करणार पाहिजे. मग नंतर राकेश म्हणतो कसं आहे, मी थोडा क्रॅकच आहे माहिती आहे राखी तुला. म्हणून आहे ना आपण फ्रेंड्स झालो, आणि मग ह्यांनी हक केलं, आणि मग त्याच्यानंतर हक केलं, आणि मग हे त्यांच्या बेडवर जाऊन झोपले. मग नंतर सकाळ झाली, अंगात आलं या असं एक गाणं लागलं, आणि मग सगळे नाचू लागले, झुमू लागले. मग इकडं राखी प्रभूला म्हणते आई मुलगा दोघं झॉम्बी, इकडं यांचं हे झालं. नंतर रुचिता इकडं विशालला म्हणते हे ना भरलेलं असायचं सोफा नेहमी, आता आपण दोघंच राहिलो, रोशन दादा गेला, सगळे गेले. तर खरंच सांगायचं ना, तर टोळी जो ग्रुप होता ना खरंच संपलेला आहे सध्या. म्हणजे आता सागर आणि प्राजक्तानंतर अलायन्स करता यांच्यावर टास्कमध्ये असो किंवा नॉमिनेशन किंवा काही पण असो, पण असं बसायला आहे ना सोफ्यावर फक्त हे दोघंच राहिले, विशाल आणि रुचिता. तर त्याच्यानंतर विशाल म्हणतो प्राजक्ताला का अनुश्रीचा गेम संपला आहे, तर तू तिच्यावर विश्वास नको ठेवू. मग रुचिता म्हणते प्रायोरिटी सांगते इथं रुचिता बरं का, की अनुश्री कोणाचीच प्रायोरिटी नाही आहे. पण एक लक्षात ठेव नेहमी रुचिता, की ज्याची प्रायोरिटी म्हणजे कोणीच नसते. मी तुझी एक रील पाहिली ज्याच्यामध्ये तू ना फरहाना भटला सपोर्ट करत होती. जर तू एवढंच ते बिग बॉस बघत होती ना, तर ज्या फरहानाबद्दल तू बोलत होती, कारण तू सध्या घरामध्ये त्याच टाईपची विलनमध्ये, तो एकंदरीत तू फरहानाला पसंत करत होती किंवा तिला बघत होती, तर ते व्हॉटएव्हर काही असेल. पण जर तू तो सीझन पाहिला असेल तर फरहाना भटसुद्धा ना कोणाचीच प्रायोरिटी नव्हती. फरहाना कोणाचीच प्रायोरिटी नव्हती, तरीसुद्धा ती टॉप 2मध्ये होती. समजलं. कारण फरहानाला बाहेरची लोक खूप पसंत करत होती, कारण ती इनसाईड आऊट फुलली होती. आणि तसाच गेम जर पुढे जाऊन अनुश्रीला, म्हणजे अनुश्रीचा गेम तसा होईल मी म्हणत नाही, पण तसा गेम जर अनुश्रीचा बाहेर लोक पसंत करायला लागली ना, तर अनुश्री टॉप 3मध्ये जायपासून तिला कोणी थांबवू नाही शकत. हे पण तितकंच सत्य आहे.
जर तिने तिचा गेम स्ट्रॉंग केला तर. पण आता ठीक आहे, ती दोन्ही बाजूनी खेळते, मिठी छुरी बनवून खेळते. पण ज्यावेळेस ती गेम अप करेल तेव्हा बघूयात कारण करते का नाही तेही बघूया. नंतर रुचिता म्हणते ती प्रायोरिटी नाही, तर तोच तिचा प्लस पॉईंट पण आहे. एक लक्षात ठेवा की तिची कोणी प्रायोरिटी नाही आणि ती कोणाची प्रायोरिटी नाही, तो हा तिचा प्लस पॉईंट आहे, मायनस पॉईंट नाही रुचिता. नंतर इकडं सांगते जसं तन्वीची प्रभू आहे आणि प्रभूची तन्वी आहे, राकेशची दीपाली दीपालीचं राकेश आहे ही सांगते. आणि राखीची जी प्राजक्ता आहे प्राजक्ताची राखी, किंवा मग सागर आहे यांना अजून एक ऑप्शन. मग रुचिताची विशाल आहे आणि विशालची रुचिता आहे. यार एवढं झालं, पण रुचिता आणि विशाल पुन्हा एकत्र आले म्हणजे हा काय सगळा फुटेज ड्रामा होता का यांचा 2 दिवस. हाच विशाल जो आईसाठी इतका रडत होता मागे, ते फोनचा ते इमोशनल टास्क होता तेव्हा. आणि परवा त्यांनी त्याच्या आईची शपथ घेऊन सांगितलं होतं की यार रुचिताबरोबर मला काही संबंध ठेवायचा नाही, बोलायचं नाही. आज पुन्हा त्यांनी आईचीच शपथ घेतली. का तू आईला मध्ये आणतो? प्लीज बिग बॉस यांना थांबवा की तुमची आई तुमचा देव कोणालाच मध्ये आणू नका. तुम्ही ते गेम खेळताय ना, तर का उगाच त्यांच्या हे आई ना, आईचा काय बोलू, आईचं नाव घेणं तितकंच पाप आहे ते जितकं नाव देवाचं घेणं पाप आहे. कारण आईने आपल्याला हे जग दाखवलं आहे, तर आई आपल्यासाठी देवच आहे, देवापेक्षा कमी नाही. आणि तुम्ही तिची शपथ ते बी 2 वेळा खोटं बोलून घेत आहे. आता हा त्या दिवशी बोलला तर विशाल परवाच्या एपिसोडमध्ये, आय स्वेअर ऑन माय मॉम, मी तुझं कधी तोंड पाडणार नाही, तुझ्यावर बसणार नाही, असं काही काही बोललेला आहे तो. आणि आज परत म्हणतो आय स्वेअर ऑन माय मॉम, डायरेक्ट असं बोलतो आहे की आय स्वेअर ऑन माय मॉम, मी बाहेर पण तुझी साथ देईल जर बाहेर काही तसं काही झालं, मेसअप झालं तर आता याच्या कोणत्या गोष्टींवर म्हणजे काय यार, तुम्ही का गेममध्ये आईला आणताय, आई वडील देव का आणताय, तुमचे इष्ट देव नका आणू. आणि एवढंच वाटतंय तर मग स्वतःची शपथ घ्या की. का आईन बापाला मध्ये आणताय, तुम्ही स्वतः शपथ घ्या की. हो दे जे काय व्हायचं ते स्वतःला. आणि असं काही नसतं, म्हणजे मी या गोष्टी पर्सनल मानत नाही, पण ते काय जी लोक मानतात ती हर्ट होतात. आणि ठीक आहे, मी पण थोडीफार मानते तर मी पण हर्ट होते बाई, मी मानते, मी थोडीफार मी मान्य करते. मी म्हणत नाही का मी खूप मानते, पण मी मानते कुठे ना कुठे. सो मी पण कोणाचीच शपथ घेत नाही. मला जर असं वाटलं ना मी स्वतःची येते, पण मला आई वडील किंवा देव यांना मध्ये आणू वाटत नाही. सिम्पल आहे. आणि तुम्ही पण आणू नका कधी. तुम्ही भले किती खरे असा काही असा तरी काहीच गरज नाही तुम्हाला शपथ घेऊन समोरच्याला साबित करायची का तुम्ही किती खरे आहात. आणि जर तुम्हाला जर तुमच्या जन्मदेत्या आईची शपथ घ्यायला लागत असेल ना, तर त्याहून वाईट म्हणजे तो व्यक्ती तुम्हाला आईपेक्षा इम्पॉर्टंट आहे, तरी त्याला एवढं इम्पॉर्टन्स देऊ नका. सिम्पल आहे. तर रुचिता प्राजक्ताला ह्या प्रायोरिटीज सांगत होती. तर मी हेच म्हणेन की आईची शपथ घेऊ नका बाई, कोणी असो, आई असो, देव असो, वडील असो, यांची शपथ घ्यायचीच नाही, काही गरज नाही काही. किंवा मग आपल्या स्वतःच्या मुलांची असो, बिलकुल नका, असं बिलकुल नका करू. तुम्हाला शपथ घेऊन येणं समोरच्याला काही गरज नाही साबित करायची का तुम्ही किती खरे आहात. जो तुमचा खरेपणा आहे ना कालांतराने येईल समोर. आणि तुम्ही खरे असाल समोरच्याला नाही पटत तर विजय सोडून द्या. पण आपल्या घरच्यांची आपले जे प्रेमाची नाती जवळची नाती त्यांचं पणाला लावून काही गरज नाही. कसं आहे, मी एक गोष्ट शिकली लाईफमध्ये. मी रिव्ह्यू तर सांगतेच आहे, 1 सेकंद ऐका फक्त तुम्ही. की जे आपले ना जे आपल्यावर प्रेम करतात ते आपल्याला कधी सोडून जात नाही. आणि जे आपल्याला क्षुल्लक कारणावरून सोडून गेले ते कधीही आपले नव्हतेच. लक्षात ठेवा ही गोष्ट नेहमी. ते कधी आपले नव्हते जे सोडून गेले. सिम्पल. त्यांना काही ना एक बहाणाच पाहिजे होता जो त्यांनी पकडला आणि ते सोडून गेले. सिम्पल. ठीक आहे. इथं अनुश्री आपण बघतोय बाथरूमची ड्युटी आणि हा जो वाद चालू होता यांचा, राखी ही बाई राखीला म्हणते ही 5 बाथरूम धुते. कोण? संस्कृती. मग अनुश्री म्हणती ते सोपं आहे. संस्कृती ती प्रभू एकटा ओटा करतोय. मग अनुश्री म्हणते मी व्यवस्थित काम करते, 25 चपात्या पण लाटते करते. ओके. मग संस्कृती ती कामाची किंमत नको काढू तू. अरे संस्कृतीवरनं आठवलं, संस्कृतीची जबरदस्त क्लास लावली रितेश सरांनी बरं का. प्रोमो आला असेल, म्हणजे आलेला आहे ऑलरेडी, मी बघूनच आलेली इथे. तर मस्त क्लास लावली आहे की ज्याप्रमाणे तुम्ही
पाणी शिंपडत होता संस्कृती विशालवर. ज्याप्रमाणे तुम्ही पकडापकडी खेळत होते मस्त. ते हे काय माहिती का, ते वाईल्ड कार्ड वाटत नाही, तुम्ही चाइल्ड कार्ड वाटताय. तर हे एक नंबर डायलॉग होता हा. चाइल्ड कार्ड खरोखरच. मी म्हणत होते का ही ना एकदम चाइल्डिश पद्धतीने, आणि यार हिला नाही येते गेम खेळता, खरंच नाही येते. संस्कृतीला खरंच गेम खेळता येत नाही, इवन रेवाला पण येत नाही. काय आणलं आहे बिग बॉस. आणि आज ते प्रभूनी ना ॲनालिसिस केलं आहे की या दोघींनाही गेम खेळता येत नाही. आणि संकेत जो आहे ना, प्रभू म्हणतो का आतल्या गाठीचा आहे, समोरच्याचा ऐकतो, स्वतःचं काही सांगत नाही. पण मग म्हणजे तो काही ना काही गेम खेळतो आहे, पण ह्या दोघींना खरंच शून्य गेम खेळत आहे, मी तर म्हणते. मग त्याच्यानंतर आपण बघितलं अनुश्री ते सोपं आहे. मग संस्कृती कामाची किंमत नको काढू, जसं मी बोलले. अनुश्री नाहीच आहे मेहनत, तुमची नाहीच आहे मेहनत, अशी अनुश्री म्हणते. मग राखीबाई ताट वाजवत वाजवत फिरते, ड्युटी कोणी केली नाही, ड्युटी करा, ड्युटी कोणी केली नाही, असं वाजत फिरते राखी. मग इकडं तन्वी प्राजक्ताला म्हणते, मोठ्या मुद्द्यांमध्ये पडायला ठीक आहे गं, छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये कोण जातं कोण घुसतं, असं म्हणते इथे. मग नंतर राखी इकडं अनुश्रीला म्हणते ड्युटीवरून, अगं ती सायकोलॉजी स्टुडंट आहे. कोण? ती संस्कृती. मग राखी म्हणतो, काय मी पण सायकोलॉजी स्टुडंट आहे. मग राखी म्हणते, हो कर ना माझी ट्रीटमेंट. मग लय भारी बोलत होती, माझी ट्रीटमेंट कर ना. राकेश म्हणतो, हो करतो. ते यांचं खूप भारी चालू होतं इकडे. म्हणून तर राखी म्हणते इकडं प्रभूला, सुपडी नाही उचलली का तू, कचरा इथंच पडला. आणि ते काय झालं, संकेत तिथून जात होता आणि त्या सुपडीत कचरा होता, आणि मे बी त्याचा ते जे असतं पकडायचं, तर ते हँडलवर याचा पाय पडला आणि तो कचरा पडला खाली. आणि प्रभू नेमका इकडं जेवत होता की जेवण झालं होतं, आय डोंट नो. सो नंतर ते प्रभूला जे ना राखीने उचलायला लावलं, मे बी जेवण झाल्यावर. आणि प्रभू म्हणतो इथं की मी जे ना मी झाडलं, मी उचललं आहे, आणि या अनुश्रीचं काम होतं, तिने उचलली नाही सुपडी, असं प्रभूचं एकंदरीत म्हणणं आहे. आणि मग प्रभू इकडे बोलतो आहे. आणि त्यानंतर अनुश्री म्हणते, मी झाडलं तर मग तुला सुपडी उचलून टाकायला काय झालं होतं केर, असं एकंदरीत आहे दोघं त्यांची सफाई देत आहे. मग तन्वी म्हणते, तो सदस्य आहे. नाही, पहिले राखी म्हणते, तन्वी मी शिक्षा करणार याला, शिक्षा करणार. तन्वी म्हणती, मग कर ना, तो पण या घराचा सदस्य आहे असाही, मला काय विचारतेस तू राखी, तू तुझा डिसिजन घे राखी, असं म्हणते बाई तन्वी. मग मॅटर कशाला करायचा उगाच. संकेत वाद घालतो इकडं तन्वीशी, आपण बघितलं. नंतर मी एक बघते एका संकेत जो आहे ना तन्वीला भिडायला पाहतोय, जे दिसतंय ऑलरेडी. मग विशाल प्रभूला म्हणतोय का तू नको केर उचलू, असं म्हणतोय विशाल प्रभूला. आणि मग प्रभू म्हणतो, मला ना डबल साफ करायला लावलं राखीने आणि अनुश्रीने नाही केलं, असं म्हणतो बाई. प्रभू थोडासा नाराज येते. मग अनुश्री म्हणते, बाई तू उचलला पाहिजे होता प्रभूला, पाय धुवून पाणी. आता प्रभूला कळत नाही का मी त्याचे काय पाय धुवून पाणी किंवा असं काहीतरी म्हणली ते अनुश्री. मग तन्वी बोलती, तू प्रभू एवढंच बोलायचं होतं का मी जेवण करून करतो, म्हणजे एवढा वाद वाढला नसता, असं तन्वीचं एकंदरीत म्हणलं. मग बिग बॉस म्हणताय, बंदीचे नियम पाळले होते, तर बंदीचे नियम जे काय बंदी उठवण्यात येत आहे. गार्डन लिव्हिंग एरियाचं फर्निचर वापरा. मग राखी म्हणती, मला अंडी द्या बिग बॉस, मला अंडी द्या. बिग बॉसचे नियम म्हणजे नियम भंग होतील आणि म्हणून देणार नाही, असं म्हणते बिग बॉस. नंतर इकडं राकेश जो आहे ना दीपालीला म्हणतो, बाई एक मिनटं, राकेश दीपालीला विचारतोय का तू इकडे का बसतीये. मग दीपाली सांगते का मी विशालला रुचितापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. इकडं दीपालीने वेगळाच काहीतरी गेम जो आहे ना सांगण्याचा प्रयत्न केला आहे, मी विशालला रुचितापासून दूर करण्याचा प्रयत्न करते आहे, आणि मीच अनुश्रीला पण फोडलं आहे, मी टोळी फोडली, असं काहीतरी एकंदरीत सांगताना दिसली ती तन्वीला. पण इकडे ती आता राकेशला एक्सप्लेन करते का मी रुचिताच्या डोक्यातनं खूप गोष्टी टाकलेल्या आहेत, पण काही उपयोग नाही, रुचिता त्याच्याबरोबरच आहे विशालबरोबर. मग राकेश म्हणतो, बाई तन्वीला काय वाटतं माहिती का तू गेम खेळली नाही, कॅप्टन्सी टास्कमध्ये तू राखीला मदत केली आणि आई ती कॅप्टन्सी तिच्या हातात दिली, स्वतःसाठी गेम नाही खेळली, असं म्हणते.
मग असं कोणीतरी कॅप्टन दरवेळेस कोणीतरी तू का आहेस म्हणजे कोणीतरी ती म्हणते कोण यार दीपाली म्हणते इकडे की अरे पण मग कोणीतरी तर कॅप्टन व्हायला पाहिजे, मग तिला कोणीतरी तर मदत करायला पाहिजे. राकेश म्हणतो दरवेळेस अशी जी कोणीतरी व्यक्ती असते ती तूच का बनते नेहमी. तेही भारी होतं एक डायलॉग की दरवेळेस हा कोणीतरी व्यक्ती तूच का बनते. ती म्हणते तन्वी का मी निघते काटा ग्रुपमधून. मग दीपाली म्हणते मी तोडण्यासाठी त्यांच्यात बसते, मी त्यांना तोडण्यासाठी बसते. राकेश म्हणतो मग तू हे बसून सांग तन्वीला एक्सप्लेन कर, असं बोलताना एकंदरीत दिसली. मग इकडं रुचिता विशालला म्हणते जर भांडण झालं बाहेरचं मेस आहे ते सावरायला माझ्यासोबत असशील का तू. विशाल म्हणतो ते काय ग तू 5 फूट 3 इंची आहे का तू, हे शेवटच्या पोरी घाबरता तुला. मग रुचिता लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढली पटकन. मग आहेच मी नाही असं. मग नंतर मला ना तुला पाहून आहे ना असं पळून जातात, म्हणजे तू नेहमी तुझ्यासोबत उभा राहील. आय स्वेअर ऑन माय मॉम. बघितलं ना मी बोलली होती तुम्हाला, आईची शपथ घेतली, गरजच नाही ना इथे. मग दीपाली तन्वी प्रभू डिस्कशन चालू होतं इथं. तन्वी भाई हातात हात घेऊन म्हणते दीपाली म्हणते का तन्वीला का संकेतला आपल्या बाजूने ओढ. तर मग दीपाली बाई संकेत प्राजक्ताच्या बाजूने झुकलाय असं म्हणते दीपाली. आणि आयुष झालाय तो की करण झालाय काही कळत नाही असं म्हणणं आहे. मग मी आल्या होऊन बसले असते ना, म्हणजे घेऊन बसले असते ना, म्हणजे तू आले असं हिचं म्हणणं आहे. मग दीपाली म्हणते तू घेऊन बसती का तिला गेमसाठी, म्हणजे समजलं असतं जरा चांगलं. तर त्यांनी म्हणते काही नको, प्राजक्ता बसली तर ठीक, पण मी घेऊन बसली का माझा लगेच भाऊ होतो, माझं नाव जोडलं जातं असं तन्वीचं म्हणणं आहे. जसं राकेश बरोबर जोडलं गेलं असं तिचं म्हणणं आहे. मग तन्वी राकेशला म्हणते इकडं का ताईला इनसिक्युरिटी आहे, ती वेगळं ट्राय करते आहे आणि वाईल्ड कार्ड घ्यायचे तिला, तर संस्कृतीला घ्यायचं म्हणते ससाला. तर पण बघू तर दे तिची गेम कशी किंवा मग ती किती स्ट्रॉंग आहे, मगच विचार करू ना घ्यायचं असं. आणि इकडं राखी आपण बघितलं दोघांच्या मध्ये येत होती, ढकलून जात होती, दोघांच्या मध्ये होती. नंतर येऊन मग राकेशने आणि तन्वीने पकडूनच घेतलं. या गोष्टी आल्या. मग रुचिता इथे नखरे नाटक इतके नाही. मग राखी म्हणती संस्कृती डोळे फेकून मारती बघ. ते वेगळंच होतं बाई. मग मला तर कळलं नसतं बुबुळ काय असता ही म्हणते. आणि मग रुचिता म्हणते की हिला ना स्केअरी मेकअपची गरजच नाही आहे. तर हे मला वाटतं एकदम चुकीचं बोलत होती, हे खरोखर चुकीचं आहे. आणि मला वाटतं रितेश सरांनी ही ना क्लास घेतलीच पाहिजे की बॉडी शेमिंग करू नका, कोणाच्या फीचर्सबद्दल बोलू नका, सिम्पल आहे. आता तिचे डोळे यार ते तिला देवाने दिले आणि काय वाईट आहे, असे भूताचे डोळे तर नाही दिसत तिचे डोळे आहे आकर्षक आहे आणि असे मोठे जे असतात आणि जे खूप छानही दिसतात, त्यात काय इकडं. मग हे सगळे बोलताना दिसतं इकडं. मग यार ही संस्कृती खरंच बाहेर बिग बॉसने बघून आली का. हिला माहिती पडलं असतं मग रुचिताला ना कोणत्या नावाने हाक मारतात, जे मला माहिती, मी बोलणार नाही, कमेंट सेक्शनमध्ये नेहमी वाचत असते मी. तर तो शब्द इथे बोलला असताना तर रुचिता हक्का बक्का राहिली असती खरंच. मग आले मी तुमच्याकडे डोळे घेऊन असं म्हणते ती, आणि माझं सर्वच पाहिजे सगळ्यांना. मग राखी म्हणते संस्कृतीला तू बोलायचं नाही, डोळा फेकून मार फक्त, समजलं. मग संस्कृती रुचिताला म्हणती जेवढं माझं नख आहे ना त्याहूनही छोटी तुझी अक्कल आहे, समजलं ना. वाव. आणि या डायलॉगवर सगळे टाळ्या मारत होते ना, हसत पण होते जबरदस्त. मग रुचिता म्हणते ही चणे शिजवायला आलेली आहे, मला लई झोमते भाई, ये ना आग विजायला आले लई जास्त, चल वैलाम असं म्हणली. आणि रुचिता तिकडून निघून गेली, कारण रुचिताला इकडून नकडं ते नातू शब्द थोडासा बोचला की ही जसं बोलली का माझं एवढं नख आहे त्याहूनही छोटी तुझी अक्कल आहे. वेगळं विशाल आणि रुचिता बसले. ते रुचिता म्हणती तू स्वतःला लई भारी समजते का, असं म्हणजे नाही विशाल म्हणतो. मग त्यानंतर ती ना नॉमिनेटेड आहे, कशाला इतकं फुटेज द्यायचं आहे तुला तिला, संपवायचं ना लवकर, असं विशाल रुचिताला म्हणतोय. विशालचं हे नेहमीच आहे बरं का, ओंकार नॉमिनेट होता त्याला फुटेज देऊ नको म्हणे, तो घराच्या बाहेर जाणार, नेहमीच आहे. म्हणजे नॉमिनेटेड व्यक्तीला तो
ना कॅप्टन्सी मिळू देत, ना म्हणजे बोलू देत जास्त, फुटेज नाही द्यायला पाहिजे, असं त्याचं एकंदरीत मत असतं. मग राखी म्हणते प्राजक्ताला, त्याने हक केला मला, मी काळजी घेते, त्याला पण फील होते राकेशला. मग प्राजक्त म्हणते चांगली गोष्ट आहे, मी तुझ्यासाठी खूप खुश आहे राखी. मग इकडं संकेत, रुचिता, विशाल, सागर, प्राजक्त बसलेला असा डॅन्यूब रूममध्ये. मग विशाल म्हणतो प्रभू गेलाय टॉयलेटला, आता आपण त्याला बोलवूया. मग हे बोलवता त्याला. प्रभू म्हणतोय ती पटलेलीच आहे मला रुचिता, मला तिला परत वेगळं पटवायची गरज नाही. मग सागर आणि म्हणताय की ब्लश करते रुचिता, ब्लश करते, जे आपल्याला दिसलं एकंदरीत. नंतर आपण बघितलं की सकाळ झाली आणि अभी तो पार्टी सुरू होई, हे गाणं जे ना ते ऐकायला मिळालं आपल्याला. नंतर सकाळी सकाळी भाई प्रेम पाहिजे असं राखी म्हणते. संकेताला हक केलं भाई राखीने. हे घे प्रेम, किती प्रेम देऊ, प्रेमाचा समुद्र. नंतर राखीला बाई जळवतोय. मग राकेश संस्कृतीजवळ जाऊन ससाकडे जाऊन संस्कृतीकडे जाऊन जवळते. मग नंतर राकेशने बाई ती एक गायीची स्टोरी सांगितली. आणि मग राकेश म्हणतो बाई बिग बॉसच्या घराच्या बाहेर आहे ना क्लोजर मी देईन. मग आता गाय कोण, म्हणजे आता इथे आहे ना लगेच राकेश जो आहे ना राखीजवळनं उठून गेला. आणि मग राखी म्हणते बघा आता गाय कोण आहे, गाय सुटली बघा, माझी गाय सुटली बघा. राकेश निघून जात होता आणि ती माझी गाय सुटली बघा, या सगळ्या एकंदरीत गोष्टी. आणि मग आय एम गाय यू नो राखी असं म्हणतोय राकेश. मग नंतर राकेश भाई चिडवतोय राखीला की आपण ब्रोकअप केलं ना वगैरे वगैरे. मग कितने अजीब रिश्ते हे आपे हे गाणं म्हणलं. त्याच्यानंतर मग रुचिता इथं डिस्कस करायला हे राईट प्लेस नाही असं म्हणते रुचिता विशालला. मग राकेश म्हणतो इकडं मला सपोर्ट मिळतो आहे तर मी माझी स्ट्रॅटेजी तुझ्या अशा लोकांसोबत कनेक्ट करते ना, तर हे मला नाही आवडत, हे मला खूप राग येतो. इकडं हा जो आहे ना हा प्राजक्ताला बोलतो होता राकेश, तू छान कनेक्ट करतो पण गेममध्ये मला ना नॉमिनेट करतो, ते मला काही कळत नाही असं प्राजक्ताचं म्हणणं आहे. मग मला नाही आवडत माझी माणसं तिकडं गेलेली, तिकडे कनेक्ट झालेली, असं राकेशचं म्हणणं आहे आता इथं. मग नॉमिनेट का करतो का तुझा गेम स्ट्रॉंग व्हा असं म्हणणं आहे त्याचं. मग इकडं आपण म्हटलं अजून एक मग विशाला रुचिताला का कोणावरच ट्रस्ट ठेवू नको राखीशिवाय, हे म्हणताना दिसलं. मग इकडं प्राजक्ता म्हणते आणि प्राजक्ताने मी बाहेर गेली मग गेलो मग राकेशला मग मला चांगलाच गेम नाही खेळता येत तर मग बाहेर गेलं बरं असं म्हणतो तो. म्हणजे राकेश म्हणतो जर तुम्हाला चांगला गेम नसाल खेळता येत, तुम्हाला जर नॉमिनेट केलं आहे तर तुम्ही बाहेर गेलेले बरे. मग कारण प्राजक्ता म्हटली होती मग तू नॉमिनेट करतो मग मी घराबाहेर गेले तर मग जा, तुझा गेमच नाही तुझा सिम्पल. मग प्राजक्ता तू ना या ग्रुपमधनं बाहेर या टोळीकडून मी बाहेर निघते, तू पण काटाकडून बाहेर निघ असं प्राजक्ताचं म्हणणं आहे. मग प्राजक्ता ती आहे मी सेल्फिश आहे मी अवेलेबल, तुझ्यासारखी अवेलेबल असतो. मग बोलायला बघते ना आता मी बोलवेल तुला असं तिचं म्हणणं आहे. प्राजक्ता म्हणते मी बोलवेल तुला आणि राकेश म्हणतो तू बोलव मला. हे ना मला वाटतं काटा टीमला तोडायची जी कोशिश आहे ना यांच्याकडून चालू आहे असं वाटतं. मग प्राजक्ता इकडं सागरला सर्व सांगते की राकेश काय काय बोला. मी नेहमी बघते प्राजक्ता A to Z ना राकेशला प्रत्येक डिटेल देत राहते, का माहिती का आपण. मग त्याच्यानंतर मग सागर म्हणतो न्यूट्रल राहिलेलं बरं, इकडे बी नको तिकडं बी नको. मग आपण म्हटलं विशालने ना जे चोरून ठेवली होती साखर ती जी आहे ना यांनी काढली बाई. राखी घेऊन आली. मग नंतर दीपालीने ती हळूच लपवून ठेवली. मग इकडं प्रभू आणि रुचिता म्हणते. प्रभू म्हणते बाई म्हणजे प्रभू रुचिता आणि विशाल बसलेले इथे. प्रभू म्हणतो प्रभूला विचारलं विशालने काय रे तुला गेम कशी वाटते एकंदरीत ते जे वाईल्डकडे यांची. प्रभू म्हणतो ते सासा आहे ना तिथं मला बधीरच वाटते. मग तो ऑडियन्सच्या मनातलं बोलतो एकदम. रेवाला तर गेम कळतही नाही आहे असं तो एकदम हे पण एकदम करेक्ट बोलला आहे. आणि नटून थटून फिरते फक्त रेवा. नंतर संकेत आतल्या गाठीचा आहे, दुसऱ्याचा गेम पूर्ण ऐकतो पण स्वतःची गेम काहीच सांगत नाही, म्हणजे तो गेम खेळतो काही ना काही आहे असं म्हणणं. मग म्हणतो प्रभू विशालला माझा गेम कसा वाटतं तुम्हाला. विशाल म्हणतो तुझं तन्वीचे झोपत जे कनेक्शन आहे ते तोडू नको, मी हेच म्हणेल पण तन्वी बरोबरच सगळ्या गोष्टी नको करू, तुझं पण म्हणणं मांडतो, तुझा पण गेम खेळ असं म्हणतो. तुझं जे कनेक्शन आहे ते रिअल आहे तन्वीसोबत पण अजून पाहिजे असं म्हणणं आहे.
मग आणि ते तर तुझ्या या वीकमध्ये तू चांगलं केलं आहे का, तू इकडं तिकडं जाऊन बसतोय तन्वी शिवाय, तर या गोष्टी चांगल्या होत आहे असं विशालचं म्हणणं. मग इकडं तन्वी राकेशचं बाई पाणी फेकणं चालू होतं एकमेकांवर आणि काय ओरडत होते बाबा बाबा, एकमेकांवर पाणी फेकून फेकून ओरडत होते जोरदार. मग रुचिता विशालला म्हणतोय, नाही रुचिता विशालला म्हणते सॉरी, की तू काय बोलत होता मग. विशाल म्हणतोय थांब ना, पहिले यांना जाऊ दे मग मी बोलतो, यांचं रिकामं ओरडणं चालू. चिल्लम चिल्ली रिकामे असं म्हणणं आहे. मग इकडं अनुश्री राखीला बोलते का तू प्राजक्ताला काय बोलली माझ्याबद्दल, मी इकडचं तिकडे करते, इकडे तिकडे करते, मी इंडिव्हिज्युअल प्लेयर आहे असं अनुश्री बोलली. मला एकटीलाच खेळायचं आहे. मग राखी बोलली सर्वांनी नॉमिनेट केलं तर काय करशील तू, कारण तू कसं इकडून बी तिकडून बी नाही राहणार. तिथे जाऊ दे, माझी ऑडियन्स आहे, माझा गेम बघते ती, आणि वाचायची असेल तर वाचेल. मग नंतर तू ट्विस्ट करते का गेम, तू चेंज केली का गेम, मग मज्जा येणार आता, असं राखी आणि अनुश्रीचं एकंदरीत आपल्याला बोलणं दिसलं आहे. आणि इथेच आजचा एपिसोड जो आहे ना भाई संपलेला आहे. आणि उद्या रितेश सरांचा धक्का जो आहे ना बघूया, मज्जाच मजा. एकंदरीत हा होता आजचा एपिसोड. कोण झालं बाई बिग बॉसच्या घरातून एविक्ट बघते मी, अजून मला आहे ना भेटले नाही आहे कन्फर्मेशन, भेटेल आणि मी लवकरच व्हिडिओ टाकते कोण एविक्ट झालेलं घरात नाही. 5-10 मिनटात व्हिडिओ टाकते, अजून नाही कळाले, एक 10-15 मिनटात मी व्हिडिओ टाकते, ठीक आहे. आणि जशी अपडेट येईल तशी व्हिडिओ टाकते. सो हा होता ओव्हरऑल एपिसोड 55चा रिव्ह्यू. कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला मी फर्स्टली सांगू का, ऑनेस्टली स्पीकिंग थोडासा बोरिंगच होता यार आजचा एपिसोड, सिरियसली. तर उद्या पण भाऊच्या धक्क्याला खूपच मजा येणार आहे, कारण वाईल्ड कार्डची मजा जी आहे ना, वाईल्ड कार्डला चाइल्ड कार्ड म्हणले रितेश सरांनी. तर तुमचं काय म्हणणं आहे यावर मला सांग कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ लगेच येतो 5 ते 10 मिनटात एविक्शनचा, मिस नका करू. बघा कोण झालं एविक्ट, प्राजक्ता, सागर, संस्कृती की अजून कोण. त्याच्यामुळं स्टेट येऊन जागे राहा, झोपू नका. मी गुड नाईट म्हणणार नाही, तुम्ही झोपून जाल, त्याच्यामुळे नाही म्हणत मी. पुढच्या व्हिडिओला मी गुड नाईट म्हणेल, ठीक आहे. एविक्शन कोणाचं झालं आहे नक्कीच बघा इथे. ओके, टिल देन बाय, टेक केअर.